या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। तुम्ही लोकसभा निवडणुकीवेळी विशाल पाटलांचं तिकीट विकलं का? पडळकरांच्या आरोपांवर विश्वजित कदमांचं मिश्किल उत्तर। लोकसभा तिकीट विकून विश्वजित कदम आणि जयंत पाटलांनी इव्हेंट केला या भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या आरोपाला काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी प्रत्युत्तर दिले। पडळकर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेवलचे नेते आहेत असा सनसनी टोला त्यांनी हाणला। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर तिकीट विकून इव्हेंट केल्याचा गंभीर आरोप केला होता। या आरोपाला पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी अतिशय वेगळ्या आणि मिश्किल शैलीत उत्तर दिले आहे, ज्याची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे। आज पलूस तालुक्यातील नागठाण येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार विश्वजित कदम आले होते। यावेळी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले। यावर कोणतीही संतप्त प्रतिक्रिया न देता विश्वजित कदम यांनी दोन्ही हात जोडून आणि चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य आणत पडळकरांना टोला लगावला। पडळकर हे खूप महान नेते आहेत, ते थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेवलचे नेते आहेत। आम्ही भारतात आणि महाराष्ट्रात राहणारे छोटे लोक आहोत, त्यामुळे त्यांच्या लेवलला जाऊन आम्ही बोलू शकत नाही, असे हसत हसत विश्वजित कदम म्हणाले। एकीकडे पडळकर यांनी माझ्या भीतीपोटी हे तिघे म्हणजे जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील एकत्र आले आहेत आणि यांना जास्तीचे ज्ञान नाही अशी बोचरी टीका केली असताना विश्वजित कदम यांनी मात्र दोन्ही हात जोडून आणि पडळकरांना थेट अमेरिकेच्या अध्यक्षांची उपमा देऊन हा विषय पूर्णपणे हसण्यावारी नेला आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले। दोघा नेत्यांनी विशाल पाटील यांचे काँग्रेसचे तिकीट ठरवून कापले आणि सांगली लोकसभेचे तिकीट विकून एका प्रकारे इव्हेंट केला असा आरोप पडळकर यांनी केला होता।